श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 19. श्री गुरुराया तेथून पुढे इंदूर संस्थानातील पेटलाद या नगरीमध्ये आले. या गावामध्ये दक्षिणी ब्राह्मणांची घरे होती. येथे 7वा चातुर्मास करावा असे त्यांनी योजले. आषाढ महिन्यात श्री दत्त लीलामृताब्धिसार हा ग्रंथ त्यांनी प्राकृत भाषेत लिहिला. हा ग्रंथ त्यांनी मही नदीच्या तीरावर लिहिला. तसेच गंगा किनारी दत्तपुराण या ग्रंथाची रचना केली. ज्या ज्या स्थळी गुरुराय जाती तेथे तेथे जनगोळा होत असत. येथे चातुर्मास पूर्ण करून ते पुढील यात्रेस चिखलदा या ग्रामी आले. हे गाव नर्मदा तीरावर वसलेले आहे. येथे येण्याआधी वाटेत एका मुक्कामात एका घरी भिक्षेसाठी गेले होते. त्या घरात आई आणि मुलगा दोघेच राहत असत. तिच्या पुत्राला पोटशुळाची व्याधी जडली होती. अन्न विषासमान झाले होते. ती माता गुरुरायांना शरण गेली. स्वामी महाराजांनी त्या मुलाला योगामधील विपरीत करणी शिकवली. त्यानेही शिकवल्याप्रमाणे सर्व योगक्रिया केली आणि हळूहळू काही दिवसातच त्याची व्याधी पूर्णपणे नाहीशी झाली व तो व्याधीमुक्त झाला. ज्याला जे शिकण्याची इच्छा आहे ते स्वामी महाराज शिकवत असत. गुरुरायांनी दीपावली चिखलद्यात साजरी केली. गुरुरायांजवळ प्रवासात बाळगण्यासाठी म्हणून अंगठ्या एवढी एकमुखी 2 हात असलेली पंचधातूची दत्तमूर्ती होती. दीपावलीच्या दिवशी ही मूर्ती स्वप्नात येऊन महाराजांना दृष्टांत देऊन म्हणाली, या मंगल सणासुदीच्या दिवशी मला अभ्यंग स्नान घालावे. महाराज म्हणाले, मी संन्यासी आहे. मी अग्नीला स्पर्श करू शकत नाही. मी गरम पाणी स्नानासाठी कोठून आणू? माझ्याकडे सुगंधी तेल उठणे काहीही नाही. मी अभ्यंग स्नान कसे घालू? त्यामुळे आपण हट्ट करू नये. उद्या प्रातःकाली मी गार पाण्याने स्नान घालीन. आपण दोघे अशीच दिवाळी साजरी करू. आपले आधीच ठरले आहे की भस्म आणि थंड पाण्याने स्नान एवढेच पूजेचे उपचार करीन, म्हणून मी वचनबद्ध आहे. आपली इच्छा असली तरी वचनात बाधा येईल, त्यामुळे मी ती पूर्ण करू शकणार नाही. स्वामी महाराजांनी देवाची अशी समजूत काढली. नरक चतुर्दशीला गुरुरायांनी नर्मदेत स्नान केले व मूर्तीसही थंड पाण्याने स्नान घातले. नंतर भस्म लावून पूजा केली. पण दत्तमूर्तीला भयंकर राग आला होता. देव हट्टाला पेटले होते. नित्यकर्मात गुरुराय व्यस्त होते. मध्यान्ह स्नान करून भिक्षा मागून ते आले व देवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी हस्तप्रक्षालन आचमन केले व नैवेद्य अर्पायला मूर्तीजवळ गेले. पाहतात तो देव जागेवर नव्हते. गुरुराय कावरेबावरे होऊन मूर्तीचा शोध घेऊ लागले. त्यांची मती चालेना. इतक्यात तोफेचा प्रचंड आवाज कानी आला आणि दुरून क्रोधित स्वर कानावर आले. आज दिवाळी, पूर्वसूचना देऊनही मंगल स्नान घातले नाहीत. आज्ञाभंग केलात. माझ्या मनाविरुद्ध वागलात. मला नैवेद्य नको, प्रार्थना नको, व्रत नको, जुलमाचे सारे असे निमित्तच नको. यापुढे आपले मला काहीच नको. स्वामीराय चिंतित झाले. मंगल स्नान न घातल्याने देव रागवले होते. त्यांनी आज नैवेद्यही घेतला नाही. काय करावे तेच कळत नव्हते. त्या अवस्थेतच ते नर्मदा काठी आले. इतक्यात त्यांना बालकाच्या रडण्याचे स्वर कानी आले. तशी त्यांनी नर्मदेच्या पाण्यात उडी मारली आणि त्या रडण्याच्या स्वराच्या दिशेने पुढे पुढे जायला निघाले. आणि अचानक त्यांना लख्ख प्रकाश जलात दिसला आणि तिथेच दत्तमूर्तीही दिसली. स्वामींनी जलात बुडी मारली व त्या दत्तमूर्तीला हाती घेऊन हृदयाशी घट्ट धरले व पाण्याबाहेर आले. नर्मदा किनारी जमलेले लोक एकमेकांना विचारत होते की असे काय घडले म्हणून स्वामी भिक्षेची वेळ असूनही नर्मदा किनारी आले. स्वामींनी पाण्याबाहेर येऊन सर्व हकीकत लोकांना सांगितली. दत्तगुरू आणि स्वामींमधील हा प्रेमकलह बघून लोकही धन्य झाले. बाळाभाऊ वैद्य व इतर भक्तांनी सुगंधित उठणे, तेल, पंचामृत, गरम पाण्याने देवांना अभ्यंग स्नान घातले व त्यानंतर महापूजा आरती केली. गुरुरायांचे अष्टसात्विक भाव दाटून आले व ध्यान लागले. चिखलद्याचा मुक्काम संपवून स्वामी पुढील यात्रेस निघाले. बडोदा संस्थानातील तिलकवाड्यास महाराज पोहोचले.
तेथे प्लेगची साथ असल्याने त्यांनी पुढे जाण्यास संस्थानाने परवानगी दिली नाही. तेथे प्लेगची साथ असल्याने त्यांना पुढे जाण्यास संस्थानाने परवानगी दिली नाही व कायद्याचा मान राखण्यासाठी स्वामीरायांनी काही दिवस तिलकवाड्यात मुक्काम केला. तिलकवाड्यातील एका हनुमान मंदिरात स्वामींनी आश्रय घेतला. तेथे दक्षिणी ब्राह्मणांची घरे असल्याने त्यांच्या भिक्षेची सहज सोय झाली. इथे त्यांचा अनेक लोकांशी परिचय झाला आणि लवकरच गुरुराया सर्वांच्या प्रेमास पात्र झाले. स्वामी आपली नित्यकर्मे आटोपल्यावर येथे लोकांना मार्गदर्शन करणे, संकट निवारण करणे, ब्रह्मकर्म शिकवणे, धर्मग्रंथ पारायण, शास्त्र चर्चा करत असत. तसेच रोग निवारण करण्यासाठी औषधही देत असत. पिशाच पीडा दूर करीत असा त्यांचा दिनक्रम होता. येथे मणिशंकर नावाचा एक गुजराती ब्राह्मण स्वामींच्या दर्शनार्थ रोज येत असे व संधी मिळेल तशी गुरुरायांची सेवा करत असे. एक दिवस स्वामींनीच त्याला विचारले की आपण नेहमी उदास असता, आपल्या मनात काही खंत व्यथा असल्यास आपण मला निःसंकोचपणे सांगावी. जणू याच क्षणाची तो वाट पाहत असल्यासारखा उतावळीपणे स्वामींना म्हणाला, अनेक वर्ष लग्नाला होऊनही मला अपत्य नाही. निपुत्रिक म्हणून मला सर्वजण हिणावत असतात. पुत्राविण जीवन हे जीवन काय? आम्ही उभयता दुःखी कष्टी आहोत. आपण कृपावंत होऊन आमच्यावर कृपा करावी. महाराजांनी त्याची पत्रिका पाहिली व त्याला सांगितले, आपल्या हातून मागील जन्मी सर्पहत्या घडली आहे आणि या कारणास्तव तुम्हाला संतती होत नाहीये. तरी आपण नागपंचमीचे व्रत करावे. तसेच नारायण नागबळीही करावा, म्हणजे आपणास पापमुक्ती मिळून संतती प्राप्त होईल. मणिशंकराचा आनंद गगनात मावेना. त्यांनी वेळ वाया जाऊ न देता नारायण नागबळी व नागपंचमीचे व्रत केले आणि लवकरच त्याला पुत्रप्राप्ती झाली. स्वामींना येथे येऊन 2 महिने झाले होते, परंतु प्लेगची साथ आटोक्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी 8वा चातुर्मास तिलकवाड्यासच करण्याचे योजले. या कालावधीत त्यांनी आंध्र लिपीत असलेले कुर्म पुराण देवनागरी लिपीत अनुवादित केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.